प्रदूषण हे कशामुळे झाले तर आपले राज्यकर्ते काय आतल्याचे दिवे पाजळायला काही कमी नाहीच आहेत. ते लांब इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक बातमी आली की त्यात सगळे धुळीचे लोट म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरत आहेत, ढग पसरत आहेत. मग त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे धुळीचे लोट तर त्याचे नाही आहेत. हे गेले 2-4 वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झाले, त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले. सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो आणि तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मला खरंच एक अभिमान वाटला. आणि दोन्ही भगवा एकच, पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झाले. बरं, असं आपण जर का म्हटलं म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का, तो मुंबईचा महापौर हिंदू होणार. अरे मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते काय? ते हिंदूच होते. आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत. कोणाचा आक्षेप आहे याच्यावरती? आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय किंवा जे आम्ही दोघं मिळून आता सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळुवारपणाने आपल्या मुंबईचं मराठीपण हे मारत चाललेलं आहे. आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच, पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार. देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं आहे ना, जय जय महाराष्ट्र माझा, दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, ते दिल्लीचं तख्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे. दिल्लीशी म्हणजे आपल्या देशाशी एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे. आणि हळूहळू करत म्हणजे जसा मध्ये त्याने एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती. आम्ही हिंदीची सक्ती, आम्हाला हिंदीवरती द्वेष नाहीये, हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये, पण आमच्यावर सक्ती का करताय? सक्ती नका करू. आणि मग आता एक मध्ये त्यांचे जे मंत्री येऊन गेले IIT मध्ये, त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला IIT बॉम्बेचा अजून मुंबईने जर राहून गेला आमच्याकडनं, आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं आणि दाखवू. याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू. जिथे ज्या शाळेच्या नावात असेल, जो आणखीन कुठे असेल तिकडे सगळीकडे. कारण आम्ही बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत, पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे. कारण पंतप्रधान जे बोलतायत की त्यावेळेचं त्यांनी कुठलं तो मॅकोले त्यांनी आपल्या असं शिक्षण पद्धती केली की आपल्या देशाला गुलामीच्या मानसिकतेत ढकलून दिलेलं आहे. त्यांनी नाही ढकललं. हे तुमच्या पक्षाचे जे बोलतायत ना, बॉम्बे ठेवलं त्याचा आम्हाला आनंद आहे, ते मॅकोलेच्या त्या अवलादीचे आहेत आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि हा तर आपला बालेकिल्ला आहे ना. याच्यावरती भगवानाचं आणखी दुसरं कुठलं फडकं फडकूच शकत नाही. फडकवण्याचा प्रयत्न करून बघा. आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे. कारण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो आहोत. आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही. आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्ही इथे हे आपलं नाही म्हटलं तर त्याला स्पिरिट, मग ते मालवणी आहे, कोकणी आहे, मराठी आहे, हे कायम ठेवलं. आणि नुसतं कायम नाही तर काय उत्साह बघा, उत्साह.